न्याय नारी फाउंडेशन द्वारा दाखल एका याचिकेवरती सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच भारतामध्ये समान नागरी कायद्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं। आतापर्यंत विधानसभा किंवा संसद किंवा ज्या ठिकाणी पक्ष आहेत तर ते ही मागणी करत होते, पण पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी केली। प्रकरण काय होतं? प्रकरण हे होतं की फाउंडेशनला असं वाटतंय की 1937चा जो मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजेच जो वैयक्तिक कायदा आहे, शरिया कायदा, याच्यानुसार महिलांना कुठल्याच प्रकारचे अधिकार मिळत नाहीत, विशेषतः संपत्तीचे। याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा निर्णय हा संपूर्णपणे त्या विधानसभेने आणि संसदेने घेतला पाहिजे, परंतु याच्यावरती खरा उपाय हा युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा हाच आहे। पण गमतीची बाब अशी आहे मित्रांनो की भारतामध्ये जो हिंदू विवाह कायदा असेल किंवा इतर काही कायदे असतील ज्यानुसार संपत्तीचं हस्तांतरण केलं जातं, त्यामध्ये पुरुष म्हणजे पिता असेल किंवा पती असेल हे परस्पर सगळी संपत्ती दुसऱ्याच्या नावावर करू शकतात किंवा विकू शकतात। मात्र केवळ पर्सनल लॉ जो आहे मुस्लिम समुदायातील 1937चा, तोच केवळ हा निर्देश देतो किंवा बंधन टाकतो की पती किंवा पिता त्याच्या 1/3 पेक्षा जास्त संपत्ती परस्पररित्या इतरांना देऊ शकत नाही। म्हणजेच येथेच केवळ महिलांचं खऱ्या अर्थाने संरक्षण होतं। मुद्दा हा उपस्थित होतो की आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आणायचा आहे तो केवळ आपल्या भावनांना गोंजारण्याकरता आणायचा आहे का खरंच आपल्याला महिलांचं संरक्षण करायचं आहे? आणि म्हणूनच मित्रांनो प्रश्न असा उपस्थित होतो तो म्हणजे की समाजामध्ये आपल्याला केवळ समानता नकोय, समता हवी आहे। केवळ समानता नकोय तर आपल्याला त्यातून मिळणारं जे निष्पादन आहे ते सुद्धा न्याय्य असलं पाहिजे। आणि म्हणूनच ज्या स्त्रीवादी विचारवंत आहेत त्या हे मानतात की आम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड नकोय, आम्हाला जेंडर सिव्हिल कोड हवंय, आणि ज्याच्यानुसार महिलांचं धर्माच्या पलीकडे जाऊन संरक्षण होईल, तिच्या अधिकारांचा सन्मान केला जाईल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की भारतामध्ये आज महिलांच्या संदर्भात जे कायदे आहेत ते खरंच यशस्वी होत आहेत का? आणि जर ते यशस्वी होत नसतील तर त्याची कारणं कोणती आहेत? नक्की कळवा। धन्यवाद।